नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वांची आवडती शेंगदाण्याची चक्की त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे असे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। आपल्याला शेंगदाणे मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे, असे साल निघले पाहिजे शेंगदाण्याचे। अशा पद्धतीने आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायचे। अशा पद्धतीने मी टरफल काढून घेतलेले आहेत, काही राहिलेत। आता आपल्याला शेंगदाण्याच्या अशा पद्धतीने 2 भांगा झाल्या पाहिजेत। तुम्ही वाटी पण घेऊ शकता, नाही तर आपला एक तांब्या पण घेऊ शकता ना। त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने शेंगदाणे आपण थोडेसे आबडधोबड बारीक पण करून घेऊ शकता। म्हणजे राहिलेले टरफल आहेत ना, अशा पद्धतीने बारीक केलं ते पण निघून जाते। अशा पद्धतीने शेंगदाणे आपण इथं आबडधोबड बारीक करून आणि टरफल पण काढून घेतलेले आहेत। ह्या वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे घेतले होते, तीच 1 वाटी इथं आपल्याला गूळ घ्यायचा आहे। परफेक्ट माप आहे। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। इथं आपण हा गूळ घेतलेला आहे 1 वाटी, हा पण याच्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। अगोदर आता आपण हा विरघळून घेऊ गूळ सगळा। अशा पद्धतीने सर्व गूळ आपल्याला इथं विरघळून घेतलेला आहे आणि आपल्याला चाचणी पुढं पण जाऊन द्यायची नाही आणि चाचणी कच्ची पण ठेवायची नाही। पुढं जर गेली ना आपली चाचणी तर आपल्या चिक्कीचा करपट अशी खायला लागते आणि जर चाचणी जर व्यवस्थित नाही आली तर आपली चक्की इथं व्यवस्थित बनत नाही। त्यामुळं आपल्याला इथं परफेक्टच पाक बनवून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला फुल नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरतीच आपल्याला इथं गुळाची चाचणी बनवून घ्यायची आणि सारखं आपल्याला इथं हलवत राहायचंय। आपल्याला आता चाचणी चेक करत राहायचंय। अशा पद्धतीने मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं अशा पद्धतीने टाकून आपली इथं चाचणी झाली कशी ते पाहायची। अशा पद्धतीने गोल गोळा तयार झाला पाहिजे, आणखीन नाही झालेला, आणखीन आपली चाचणी इथं आली नाही। आणखीन आपण 2 मिनिटं शिजवून घेऊ। आपण परत एकदा चेक करून पाहू, आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत। अशा पद्धतीने टाकून इथं मस्त असा गोळा पण तयार झालेला आहे आणि आपल्याला चिक्की ही असे इथं कडकपणा आला का ते पाहायचं, अशी तुटती का आणखीन चिकटच आहे, आणखीन आपला इथं पाक झालेला नाही। आणखीन 2 मिनिटं आपण शिजवून घेऊ। मी इथं गावरान गूळ घेतलेला आहे आणि परफेक्ट तयार झालेले आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। आपण जे शेंगदाणे आता बारीक करून घेतले होते हे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करायची, दमाने नाही। आपल्या इथं गरम आहे तोपर्यंतच आपली चक्की तयार होणार आहे, थंड झाल्यावर चक्की तयार होणार नाही। तर अशा पद्धतीने इथं मिक्स करून घ्यायचं। मी इथं पळपोटाला अगोदरच तूप लावून घेतलं होतं आणि आता हे मिश्रण आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि याला व्यवस्थित अशा पद्धतीने पांगून घ्यायचं।
पहा इथं आपण वाटीच्या साह्याने सुद्धा याला व्यवस्थित पांगून घेऊ शकतो. मी इथं याला तूप लावलेलं आहे कारण की आपल्या वाटीला चिकटू नये हे म्हणून. तर अशा पद्धतीने गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पांगून घ्यायचं आहे. हे हाताने सुद्धा व्यवस्थित पांगल्या जाते. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचा गोल मस्त बनवून घ्यायची. पहा आपण इथं बेलण्याने सुद्धा अशा पद्धतीने लाटून घेऊ शकतो. आपण इथं याला तूप लावून घेतलेलं आहे. तूप लावून घेतलं ना अजिबात चिकटत नाही. आपल्याला जेवढी पातळ हवी तेवढी पातळ सुद्धा लाटू शकतो आणि आपल्याला जर जाड ठेवायची असेल तर इथं जाड सुद्धा बनवू शकतो. आपली इथं व्यवस्थित लाटून झालेली आहे चिक्की आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चाकूच्या साह्याने याला काप पाडून घ्यायचे आहेत. थंड झाल्यावर काप पडत नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठे आकाराची, मोठी जर हवी असेल तर मोठे पण काप बनवून घेऊ शकता तुम्ही. पहा किती मस्त असे इथं आपले काप पडलेले पण आहेत. पहा इथं मी काप सुद्धा पाडून घेतलेले आहेत चौकोनी आकाराचे. आता आपण याला 10 ते 15 मिनिटं थंड होऊन देऊ. पहा गरम गरम याच्यामध्ये आपली चिक्की निघत नाही. मस्त अशी आपली इथं चिक्की तयार झालेली आहे आणि निघत पण आहे इथं मस्त. पाहू शकता सर्व आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायच्यात. मस्त अशी आपली इथं चिक्की तयार झालेली आहे. हा मस्त अशीचा तुकडा पण पडतोय. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया असंच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.